इलिप्स तसा दैनंदिन व्यवहारात फारसा उपयोगाला येत नसला तरी घरात असलेला टेबल बऱ्याच वेळा इलिप्स आकाराचा असू शकतो. परंतु फक्त तेवढाच उपयोग नसून इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये इलिप्स याचा उपयोग करावा लागतो. इलिप्स हा बऱ्याच वेळा ऑब्जेक्टला आकार देताना वापरला जातो. इलिप्स लंबवर्तुळ. इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ होय. एलिमेंट्स ऑफ इलिप्स. इलिप्सला एक मेजर ॲक्सिस व एक मायनर ॲक्सिस असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आडवा असलेला मेजर ॲक्सिस म्हणजे तो मोठा ॲक्सिस असतो. मेजर याचा अर्थ मोठा ॲक्सिस व मायनर याचा अर्थ छोटा ॲक्सिस. असे दोन ॲक्सिसवर हा इलिप्स कन्स्ट्रक्ट करावा लागतो. आकृतीत मेजर ॲक्सिस, मायनर ॲक्सिस, AB मेजर ॲक्सिस, CD मायनर ॲक्सिस, O सेंटर ऑफ इलिप्स, F1, F2 फोकस, E टँजंट टू इलिप्स. यातील परीक्षेत आपणास इलिप्स काढण्याबद्दल सांगितले जाते. त्यातील पहिला प्रकार कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. यामध्ये दोन वर्तुळे दिलेली असतात. त्यामध्ये आपणास इलिप्स काढायचा असतो. एक लहान आकाराचे वर्तुळ व एक मोठ्या आकाराचे वर्तुळ असे दोन वर्तुळ असतात. आकृतीत मोठा अक्ष हा 80 मिलीमीटर व लहान अक्ष 50 मिलीमीटर घेऊन एक केंद्र वर्तुळ पद्धतीने लंबवर्तुळ तयार करा. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन वर्तुळ एका सेंटरमधून काढलेली आहेत. त्यातील मोठा अक्ष 80 व छोटा अक्ष 50 असून त्यांचा O हा केंद्र आहे. त्याचे 12 समान भाग करायचे. वर्तुळाचे पूर्ण डिग्री 360 असल्याने 30-30 कोनात 12 समान भाग करता येतात. त्यानंतर बाहेरील वर्तुळास आता एक या ठिकाणी ज्या ठिकाणी हा त्याचा केलेला भाग म्हणजे ॲक्सिस छेदलेला आहे तिथून खालच्या दिशेने मेजर ॲक्सिसला लंब काढायचा व त्यानंतर छोट्या ॲक्सिसला ज्या ठिकाणी छोट्या वर्तुळात ज्या ठिकाणी तो छेदला आहे त्या ठिकाणी मेजर ॲक्सिसला समांतर रेषा काढली तर ती P1 या ठिकाणी छेदते. अशा प्रकारे 2, 3ला तर तो डायरेक्ट छोट्या वर्तुळाच्या डायमीटरवरच येतो. 4ला परत लंब घेतला आणि समांतर रेषा काढली. त्यानंतर 5ला सेम केलं. 6ला तो याच्या मोठ्या वर्तुळाच्या डायमीटर येतो. 7ला सेम लंब काढला आणि समांतर रेषा घेतली. 8 लंब समांतर रेषा. अशा प्रकारे लंब व समांतर रेषा घेऊन जे त्यांचा छेदनबिंदू मिळतात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असे 12 बिंदू मिळतात. त्यावर आपणास इलिप्स फ्री हँड पद्धतीने किंवा आपल्या इतर इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपणास तो इलिप्स पूर्ण काढता येतो. हा परीक्षेत कॉन्सेंट्रिक सर्कल मेथडने काढा असे सांगितल्यास असा इलिप्स कन्स्ट्रक्ट करावा. यामध्ये फक्त 2 सर्कलचे डायमीटर दिलेले असतात. आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये 80 मिलीमीटर व 50 मिलीमीटर असे 2 डायमीटर आहेत. दुसरा प्रकार रेक्टँगल मेथड. रेक्टँगल मेथडमध्ये मेजर आणि मायनर प्रत्येक इलिप्सला मेजर आणि मायनर ॲक्सिस असतात.
ह्या आकृतीमध्ये ए बी हा मेजर ॲक्सिस असून सी डी हा मायनर ॲक्सिस आहे. यामध्ये मेजर आणि मायनर ॲक्सिस काढून ए बी सी डी हा चौकोन पूर्ण करायचा आहे. हा आयत येतो कारण मेजर ॲक्सिस हा मायनर ॲक्सिस पेक्षा मोठा असतो. त्यानंतर ए बी आपणास सोयीच्या समान भागात विभागणी करायची आहे. त्यानंतर ए आर आकृतीत दाखवलेला हा पण जेवढे ए बीचे समान भाग केलेत तेवढेच ए आरचे पण समान भाग करायचे आहेत. ए ओ 1 2 3 तसे ए आर 1 2 3. त्यावेळी आपणास सी पासून ए जोडला असता व तो तसाच पुढे नेला असता. तो चौकोनापर्यंत पूर्ण न्यायचा. त्यानंतर डी पासून 1 पर्यंत रेषा आणली तर ते दोघांचा छेदनबिंदू हा 1 मिळतो. तसेच C2 कनेक्ट करून वर नेला असता परत D2 एक छेदनबिंदू मिळतो. त्यानंतर C3 आणि D3 असे तिन्हीचे क्रॉसिंग पॉइंट मिळतात. अशा प्रकारे जसं ह्या एक चतुर्थांश भागात कन्स्ट्रक्ट केले तसेच इकडचा भाग इकडचा भाग इकडचा भाग आपण पूर्ण करून हे छेदनबिंदू मिळवू शकतो व अशा प्रकारे रेक्टँगल मेथडने इलिप्स पूर्ण करता येतो. या व्यतिरिक्त 4 पॉइंट मेथड पण आहे, ती आपण पुढच्या पाठात पाहू. परीक्षेत आपणास फक्त मेजर ॲक्सिस व मायनर ॲक्सिस दिलेले असतात व काही वेळा त्याची विशिष्ट पद्धती सांगितलेली असते. काही वेळा कॉन्सेंट्रिक सर्कल, काही वेळा रेक्टँगल मेथड, काही वेळा 4 पॉइंट मेथड, काही वेळा आर्क मेथड. ज्यावेळी विशिष्ट पद्धती सांगितली असते त्यावेळी त्या पद्धतीचाच अवलंब करून इलिप्स काढणे अपेक्षित असते. तरच त्या उदाहरणाचे प्रॉब्लेमचे मार्क मिळू शकतात. त्यामुळे आपणास प्रत्येक पद्धतीचा माहिती असणे आवश्यक आहे. ज्यावेळी आपणास कन्स्ट्रक्ट इलिप्स विथ मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस फक्त एवढेच दिले असेल तर आपणास सोपी वाटणारी कुठल्याही पद्धतीने इलिप्स काढला तरी चालू शकतो. परंतु जर विशिष्ट पद्धतीने काढा असे सांगितले असल्यास त्याच पद्धतीने इलिप्स काढावा लागतो. धन्यवाद.